नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी सब्जेक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा चॅप्टर नंबर दिलेला आहे. तर त्यामध्ये फक्त रिकाम्या जागा फिल करायच्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं त्याचं आन्सर आहे. पहिल्या ब्लँक जागेवर आपल्याला स्क्रिप्ट टाईप इक्वल टू टेक्स्ट/जावास्क्रिप्ट असं राईट करायचं आहे. त्यानंतर सेकंड ब्लँक जागेवर 6.40 राईट करायचं आहे. थर्ड ब्लँक जागेवर 300 आणि त्यानंतर स्क्रिप्ट क्लोज. क्वेश्चन नंबर 3, फाइंड आउट एरर इफ एनी इन द फॉलोइंग जावास्क्रिप्ट कोड. तर मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये आपल्याला कोड दिलेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला एरर फाइंड आउट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा आन्सर आहे. आन्सरमध्ये आपण लास्ट लाईन हायलाईट केलेली आहे. तर मित्रांनो, लास्ट लाईनमध्ये एरर आहे, तर करेक्ट लाईन आपण आन्सरमध्ये लिहिलेली आहे. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग पझल्स. त्यामधला एक क्वेश्चन आहे फिल द ब्लॉक्स. त्याचा आन्सर आहे ॲक्रॉस म्हणजे हॉरिझॉन्टली. सेकंड नंबरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये TR राईट करायचा आहे आणि जो 4 नंबरचा बॉक्स आहे तिथून पुढे फॉर्म राईट करायचा आहे. त्यानंतर डाऊन म्हणजेच व्हर्टिकली राईट करायचा आहे. जो फर्स्ट नंबरचा बॉक्स आहे त्यामध्ये href असं राईट करायचं आहे आणि जो सेकंड नंबरचा बॉक्स आहे त्यामध्ये HR असं राईट करायचं आहे. बी क्वेश्चन, सॉल्व द पझल बाय फाइंडिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ हिंट गिवन बिलो. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे फर्स्ट बुलियन व्हॅल्यू false, second keyword use in conditional if statement else, third आहे built in function in javascript confirm, fourth आहे function to check given value is number or not is nan, fifth आहे keyword used to declare variable where, sixth आहे function used to evaluate given expression eval. Question number 5, trace the output of the following HTML code. तर मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑलरेडी कोड दिलेला आहे, तर याचा आपल्याला आउटपुट फाइंड आउट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने याचा आउटपुट आहे. क्वेश्चन नंबर 6, डिस्कस द फॉलोइंग अँड आन्सर द क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे JR वेब डिझायनर वॉन्ट्स टू डिझाइन अ वेब पेज टू एंटर द एम्प्लॉई नेम ॲड्रेस. ही नीड्स अ बटन टू क्लिअर द फॉर्म कंटेंट अँड सबमिट द डेटा. राईट द डिफरंट कंट्रोल्स he will use to create the web page. State the tags to be used for the controls. Answer आहे control text input field. HTML tag आहे input type equal to text, name equal to employee name. Control text input field. HTML tag input type equal to text, name equal to employee address. Control clear button. HTML tag input type equal to reset, value equal to clear. Control submit button. HTML tag input type equal to submit, value equal to submit. Second question, a teacher has asked a student to create a web page to accept number and check whether it is between 50 to 100. List the variables operator to be used. Specify the built-in function use and structure use. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे व्हेरिएबल, नंबर, ऑपरेटर, अँड ऑपरेटर, फंक्शन if number is greater than or equal to 50 and number is less than or equal to 100. Question number 7, create web pages for the following. First question, write a program using HTML to design your class timetable. तर मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये आपल्याला क्लासचं टाइम टेबल डिझाईन करायचं आहे यूजिंग HTML. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने कोड राईट. सेकंड क्वेश्चन आहे राईट अ प्रोग्राम यूजिंग HTML टू क्रिएट अ फॉर्म अँड सबमिट इट विथ पर्सनल डेटा लाईक नेम, ॲड्रेस अँड स्टँडर्ड. तर मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक फॉर्म क्रिएट करायचा आहे ज्यामध्ये आपण यूजरकडून नेम, ॲड्रेस आणि स्टँडर्ड हे 3 गोष्टी इनपुट घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या व्हॅल्यू आपण सबमिट करणार आहोत बाय यूजिंग सबमिट बटन. आणि मित्रांनो, हा कोड आपल्याला HTMLमध्ये राईट करायचा आहे. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने कोड राईट केलेला आहे जो तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट म्हणजे फॉर्म टॅग यूज केलेला आहे. या फॉर्म टॅगमध्ये आपण नेम इनपुट घेतलेला आहे, ॲड्रेस इनपुट घेतलेला आहे आणि स्टँडर्ड ही इनपुट घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 3 टाईपचे स्टँडर्ड घेतलेले आहे. फर्स्ट स्टँडर्ड 1, स्टँडर्ड 2 आणि स्टँडर्ड 3. तर मित्रांनो, तुम्हाला आणखीन काही ॲड करायचं असलं तर यामध्ये ॲड करू शकता, पण एवढा कोड सफिशियंट आहे. त्यानंतर आपण एक सबमिट बटन घेतलेलं आहे आणि त्यानंतर फॉर्म टॅग क्लोज करून प्रोग्राम एंड केलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन राईट करू शकता. थर्ड क्वेश्चन आहे write a JavaScript program to accept 2 numbers and perform addition of 2 numbers by using mouse over event. तर मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये आपल्याला यूजरकडून 2 नंबर ॲक्सेप्ट करायचे आहेत
आणि त्यानंतर माऊस ओव्हर इव्हेंटनी त्या नंबरचे आपल्याला ॲडिशन प्रिंट करायचे आहे. तर मित्रांनो हा प्रोग्राम आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये राईट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्क्रिप्ट हा टॅग घ्यावा लागणार आहे. आपण हा स्क्रिप्ट हा टॅग हेड टॅगमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये आपण अशा पद्धतीने कोड राईट केलेला आहे. 2 नंबर यूजरकडून इनपुट घेतलेले आहे आणि 2 नंबरचे ॲडिशन करून कंप्लीट द फॉलोइंग. त्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑन क्लिक वेन अ यूजर क्लिक्स ॲन एलिमेंट. सेकंड ऑन की अप वेन अ यूजर रिलीजेस की. थर्ड ऑन माउस अप when a user releases a mouse button over an element. Question number 9, write HTML code for the following table. तर मित्रांनो या क्वेश्चनमध्ये आपल्याला आउटपुट दिलेलं आहे आणि या आउटपुटवरून आपल्याला HTML कोड राईट करायचा आहे. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने HTML कोड राईट केलेला आहे जो तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला आपण डॉक टाईप HTML घेतलं आहे, त्यानंतर HTML टॅग घेतला आहे, हेड टॅग घेतलेला आहे, त्यामध्ये टायटल टॅगमध्ये टेबल नाव दिलेलं आहे, हेड टॅग क्लोज. बॉडी टॅगमध्ये आपण एक टेबल टॅग घेतलेला आहे. टेबल टॅगला आपण इनलाईन CSS दिलेली आहे, जसं की बॉर्डर 2 दिलेली आहे आणि सेल पॅडिंग 10. त्यानंतर टेबल हेड घेतलेला आहे, त्याला स्टाईल दिलेली आहे, अलाइन सेंटर, बॅकग्राऊंड कलर पिंक. त्यानंतर टेबल रो घेतलेला आहे. टेबल रोमध्ये टेबल हेडमध्ये प्लेस, स्टेट आणि मॅक्झिमम टेम्परेचर इन सी. त्यानंतर टेबल रो क्लोज केला, टेबल हेड क्लोज केलेला आहे आणि टेबल बॉडीमध्ये आपण जो डेटा आहे टेबलमध्ये तो इथं ॲड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 10, मल्टिपल चॉईस 1 करेक्ट आन्सर. फर्स्ट क्वेश्चन, द डिफॉल्ट मेथड ऑफ सबमिटिंग फॉर्म डेटा इज. तर मित्रांनो याचा आन्सर आहे सी सबमिट. सेकंड क्वेश्चन आहे इन जावास्क्रिप्ट द पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर इज. मित्रांनो आन्सर आहे ए x++ मीन्स पोस्ट इन्क्रीमेंट ऑफ एक्स. तर मित्रांनो अशा प्रकारे इयत्ता 11वी सब्जेक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं चॅप्टर नंबर 3 इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंगचे एक्झरसाइज सोल्युशन्स होते. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यामध्ये आपण आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.